आजही प्रतीक्षेत आहे की आम्हाला आज न उद्या मदत मिळेल. बनवा बनवी आहे. कसं आहे, मुख्यमंत्र्यांना चतुराई दाखवायला पाहिजे, काही हरकत नाही. पण जे राजकारणात आपण वागतो तसं शेतकऱ्यासोबत वागू नये एवढंच म्हणणं आहे. एकीकडे अजित पवार एकनाथ शिंदे 5,000, 10,000, 15,000ची अशी मदत पाठवतात. 50 आणि 60,000ची मदतची मागणी होत असताना सुद्धा ही मदत पूर्ण होऊ शकत नाहीये. त्यांच्या मागणीची दखल घेत नाही. शेतकरी किंवा मजूर असेल, जो कष्टकरी आहे ना, ते दखल पात्र नाहीये तसं पाहिलं तर. कारण जात आणि धर्म एवढ्या डोक्यात गेला का जो कष्टाची लढाई लढतं त्याला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला, आताही होत आहे. आणि याला कारण आम्हीच आहोत. आम्ही जास्त जाती धर्माला महत्व देतोय आणि राजकीय पक्षाला तेच पाहिजे असतं. काही न करता मताचं गणित जुळत असतं. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आपण बघतो की भेदभाव केला जातोय पंतप्रधानांकडून. एकीकडे बिहारमध्ये भरघोस मदत मिळते, शेतकरी असेल किंवा लाडकी बहीण असेल. पण तीच मदत महाराष्ट्रात पूरग्रस्तांना मिळते ना लाडकी बहिणीला? निवडणूक आहे ना, हे कसं आहे, अजेंडा निवडणुकीचा आहे आणि निवडणुकीशिवाय काहीच नाही ते त्याने स्पष्ट करून सांगितलं. का आम्हाला राज्य महत्वाचं नाही, राष्ट्र महत्वाचं नाही, धर्म महत्वाचा नाही आहे, आम्ही त्या पदावर जाणं महत्वाचं आहे, म्हणून हा सगळा प्रकार होतोय. म्हणजे महाराष्ट्रातला कांदा आता ट्रेन तिकडे स्वस्तात कसा जाईल याचा प्रयत्न होता, पण इथल्या शेतकऱ्यांना लुटून तिकडे स्वस्त देण्याचा प्रयत्न होतोय. याच्यावरून हे स्पष्ट आहे का हे सगळे भामटे लोक आहेत. या भामट्या लोकांनी मुद्दामून निवडणुकीशिवाय, राजकारणाशिवाय सामान्य माणसाचं दुःख कधीच समजणार नाही आयुष्यभर यांना. आणि राजकारणासाठीच राजकारण करत राहायचं, सामान्याच्या सेवेसाठी उतरायचं नाही. हे मोदीजीच्या एकूण वागणुकीवर, केंद्र सरकारच्या एकूण मदतीवरून ते सिद्ध होतं.